मंडळी 15 ऑगस्ट रोजी आता तुम्हाला मटणाची नळी, मटण व रस्सा खायला मिळणार नाहीये, कारण महाराष्ट्रातील काही शहरात तसेच महानगरपालिकांनी सुद्धा 15 ऑगस्ट रोजी मांस विक्री बंदीचा निर्णय घेतलेला आहे. आता यावर लोक कडाडून विरोध करतायत. कोणी कधी काय खावं, कधी काय खाऊ नये असं लोक स्वतः म्हणतायत. तर तिकडे संजय राऊत व जितेंद्र आव्हाडांनीही याला कडाडून विरोध केलेला आहे. त्यात अजित पवार सुद्धा असं म्हणतात की हा निर्णय अयोग्य आहे. जे सरकार रेडे कापून सत्तेत आले त्यांच्याकडून मांसाहार विक्री त्यांनी बंद करावी असं कसं काय ते सांगू शकतात असं राऊत म्हणतायत. तर जितेंद्र आव्हाडही पुढे असं म्हणतात की मी याच दिवशी मटण खाणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला मांस विक्री बंद ठेवल्याने अनेक जण आता हा निर्णय मागे घ्या असं म्हणतायत. कल्याण, डोंबिवली, नागपूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव या शहरात तसेच तेथील महानगरपालिकांनी हा निर्णय तिथे घेतलेला आहे. अगदी जन्माष्टमी, जैन पर्युषण काळ व गणपती असल्याने 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट व 27 ऑगस्ट रोजी मांस विक्री बंद असेल असं सांगितलं गेलेलं. यात श्रावण चालू असल्याने असंही नॉनव्हेज विक्री कमी असते. त्यामुळे दुकाने बंद ठेवू असं अनेक विक्रेते स्वतः म्हणतात. तर कोणी या दिवशी दुकान चालू ठेवलं तर त्यावर कडक कारवाई करू असं शासनही सांगतंय. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयाचा अवलंब यात केला गेलेला आहे. त्यामुळे मांस विक्री या दिवशी होणार नाहीये. बाकी मंडळी तुम्हाला या निर्णयावर काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा. तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.